गणपती बाप्पा मोरया. लग्नानंतर काही वर्षांनी एका बायकोच्या मनात एक विचार आला, समजा मी यांना सोडून निघून गेले तर यांना कसे वाटेल. तिला प्रश्न पडला, हे कसे जाणून घ्यावे. तिला एक आयडिया सुचली. तिने एक चिठ्ठी लिहिली. त्यात लिहिले होते की तुमच्याबरोबर राहून मी कंटाळले आहे. तुम्ही माझं काही ऐकतच नाही, म्हणून मी आता तुमच्याबरोबर राहू शकत नाही. म्हणून मी हे घर सोडून चालले आहे. मला शोधण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न करू नका. ही चिठ्ठी तिने टेबलवर ठेवली आणि नवरा घरी येण्याची वाट बघू लागली. नवरा घरी येण्याची वेळ झाली तेव्हा ती पलंगाखाली लपून बसली. नवरा नेहमीप्रमाणे शिळ वाजवत घरात घुसला. बायकोला हाक मारत म्हणाला, जानू कुठे आहेस तू? खूप दमलोय, मस्तपैकी चहा कर. पण बायकोचे काही उत्तरच मिळाले नाही, म्हणून तो वैतागला. त्याने अख्ख्या घरात बायकोला शोधले, पण बायको काही सापडली नाही. मग त्याने तिला फोन केला तर तिचा फोन लागत नव्हता, कारण तो स्विच ऑफ होता. मग त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या चिठ्ठीवर पडली. त्याने ती चिठ्ठी उचलून वाचली. क्षणभर तो अवाक झाला. मग मोठ्याने हसला, डान्स करू लागला, गाणे म्हणू लागला. पंछी बनू उड़ता फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. मग त्याने त्या चिठ्ठीवर काहीतरी लिहिले. मग तो फ्रेश झाला, कपडे बदलले, हिरो सारखा तयार झाला. नंतर त्याने कुणाला तरी फोन लावला आणि म्हणाला, आज फायनली माझ्या बायकोपासून मला कायमची मुक्तता मिळाली. त्या मूर्ख बाईने माझं जीणं मुश्किल केलं होतं. सारखीच तू मै करायची. मी तुला भेटायला माझ्या घरासमोर असलेल्या पार्कमध्ये येत आहे. तू पण तयार होऊन तिथेच ये. मग आपण मस्तपैकी लॉंग ड्राईव्हला जाऊ आणि छानशा हॉटेलमध्ये डिनर करू. एवढे म्हणून तिचा नवरा घराबाहेर निघून गेला. नवरा बाहेर निघून गेल्यावर बायको रडत रडत पलंगाबाहेर आली. तिला तिच्या नवऱ्याचं असं वागणं अनपेक्षित होतं. मग तिने थरथरत्या हाताने नवऱ्याने त्या चिठ्ठीत काय लिहिले ते वाचले. त्यात लिहिले होते की, मॅडम पलंगाखाली तुमचे पाय दिसत आहेत. मी जवळच्या दुकानात टोस्ट आणि खारी आणायला चाललो आहे. तोपर्यंत चहा बनवून ठेव, जाम भूक लागली आहे. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.